complete the projections. हाँ भाई, 1 second हाँ. हेलो सर. 1 second. Okay, sorry to disturb. Now take down the statement. Complete the projections of line AB PQ. Complete the projections of line PQ. Complete the projections of line PQ. If it's a grade, if it's a grade is, if it's a grade is if its grade is 50% with respect to P, 50% with respect to P, second, its bearing is south 50° east, south 50° east, its bearing is south 50° east with respect to P, with respect to P. Third, its a true length, its a true length, its a true length is 70 mm. Its a true length is 70 mm. Next line, find true inclinations, find true inclinations, find true inclinations, find true inclinations, comma, consider point P is 15 mm above, point P is 15 mm above the HP and 15 mm in front of VP, and 15 mm in front of VP, and 15 mm in front of VP. Consider च्या पुढे सांग. Okay, I will repeat. Complete the projections of line PQ if its grade is 50%. Second point, its bearing is south 50° east with respect to P. Third point, its true length is 70 mm. Next line, find true inclinations, comma, consider point P is 15 mm above HP and 15 mm in front of VP.
and 15 mm in front of VP. Okay, noted? Yes, sir. Now you can write given. First of all, read the example carefully and write given data. They have given grade. %50. That is equal to, you can express in terms of y by x is equal to 50 by 100. Okay, next they are given bearing. Yes, 50 degree E. Yes, no, yes, 50 degree E. E म्हणायचं नाही, ईस्ट म्हणायचं. East. South 50 degree east. Okay, next. With respect to P. With respect to P. Next. True length 70 mm. True length is equal to 70 mm. This much data na? आणि point P. 50 mm above आणि 15 mm below. 15 mm above, 15 mm below. I will show the arrows. अजून काय दिले आणि विचारले काय करायला? ट्रू इन्क्लिनेशन्स मीन्स व्हॉट? Theta and phi. Theta आणि phi. थीटा आणि फाय विचारलेले. फाइंड. ओके, बघा खूप इंटरेस्टिंग आहे. पहिला सुरुवातीला व्यवस्थित आपण जर डेटा लिहून घेतला तर ते थोडं सोपं जाते सॉल्व्ह करायला. आपण डायरेक्ट आन्सरला जर फोकस केला तर ते आपल्याला काय राहिलंय आणि काय एक्झॅक्ट कळतच नाही. म्हणजे कधी कधी कसं असतं माहिती का, प्रॉब्लेमचा जो डेटा दिलेला असतो ना त्यातनं कळतं किंवा आपल्याला काय दिलेलं आहे आणि काय डिटरमाइन करायचं आहे ही आयडिया येते आपल्याला. आपली गडबड कशी असते, आलं का लगे पटकन खाऊन टाकायचं, असं नाही करायचं. व्यवस्थित सिस्टमॅटिक स्टेप बाय स्टेप. फर्स्ट राईट गिवन, देन राईट फाइंड काय विचार, डिटरमाइन काय करायचं आहे ते लिहायचं. आता फॉलो करूया आपण स्टेप्स. पहिल्या सुरुवातीला XY लाईन काढायची. ज्यांना जमत नाही त्यांनी लक्ष द्या इकडं, ज्यांना जमतंय त्यांनी सॉल्व्ह करायला हरकत नाहीये. ज्यांना सॉल्व्ह करता येत नाहीये त्यांनी लक्ष द्यायचं, ज्यांना येत आहे त्यांनी कम्प्लीट करून टाका लगेच. XY लाईन काढली की लगेच इनिशियल पॉइंट लोकेट करून घ्यायचा, P डॅश आणि P. 15 mm above, 15 mm below. This is P dash. This is P. Okay, immediately draw the locus lines. Locus line must be faint. Locus line काढताना कशी काढायची? फेंट काढायची आणि पॅरलल टू XY.
Locus line should be drawn faint and it should be parallel to xy. Mention here locus of Locus of linear front view. locus of P in front view. Okay. Next, this is locus of P in top view. नेक्स्ट आता ह्याच्या पुढे काय ग्रेड लाईन काढायची बरोबर. पुढची स्टेप काय असणार आपली ग्रेड लाईन काढायची. ग्रेड किती दिले 50% मीन्स व्हॉट y बाय x इज इक्वल टू 50/100 म्हणजे y की डिस्टन्स किती घेणार व्हॉट इज y डिस्टन्स 25. हा आता तुमच्याकडे स्पेस आता आपण क्रायटेरिया लावाय स्पेस जर कमी असेल तर ते डिव्हायडेशन करून घ्यायचं. अदर जर स्पेस भरपूर असेल तर हाय तसं घेऊन टाकायचं काय प्रॉब्लेम येणार नाही. आर यू गेटिंग व्हॉट आय एम सेइंग. जर तुमच्याकडे भरपूर स्पेस असेल अवेलेबल तर डायरेक्ट y ची व्हॅल्यू 50 घ्यायची x व्हॅल्यू 100 घेऊन ते ग्रेड लाईन काढून घ्यायची. जर स्पेस कमी असेल तर मेक इट्स डिव्हायडेशन नो प्रॉब्लेम. मग आपण आता मला स्पेस कमीच आहे मग मी काय करतो डिव्हायडेशन करतो. किती येते हे 50. 25/50. ओके. मग मी काय करतो बघा x ची व्हॅल्यू 50 घेणार y ची व्हॅल्यू 25 घेणार. मग त्याप्रमाणे p डॅश पॉइंट पासून x 50 मोजणार मी. x 50 मोजणार y 25. ओके. हे फेंट लाईन जॉईन करून घेत चला बघा. फेंट लाईन जॉईन करून घ्यायचं. डार्क लाईन जॉईन करायचं नाही लक्षात ठेवा. एक्स डिस्टन्स मार्क करायचं वाय डिस्टन्स मार्क करायचं आणि जॉईन करताना फेंट करून घ्या. देन नाउ यू कॅन ड्रॉ द ग्रेड लाईन. This is the great line. ग्रेड लाईन म्हणण्यापेक्षा यू कॅन राईट लाईक दिस ऑल्सो 50% ग्रेड असं म्हणलं तर चालेल. दॅट विल बी मोर करेक्ट. 50% ग्रेड 50% ग्रेड. आता इथं पॉइंट मी क्यू देऊ का चला गिव द पॉइंट क्यू हियर. बरेचसे विद्यार्थी काय करतात इथंच पॉइंट क्यू नाव देऊन टाकतात. दॅट इज रॉंग. हॅलो काय करतात जे तुम्ही ट्रायंगल केलं असतो का नाही इथंच क्यू नाव देऊन टाकतात. दॅट इज रॉंग. हे कुठं पण येऊ शकतो ना. काही जणांचं समजा 50/100 असेल इथं कुठं येणार इकडं असा ठीक आहे नाही. त्यामुळे हा पॉइंट म्हणजे आपण फक्त ग्रेड लाईन काढण्यासाठी ग्रेड लाईन जे काढण्यासाठी केलेलं कन्स्ट्रक्शन आहे लक्षात ठेवा. तर इथं पॉइंट द्यायचा नाही. ऐकताय का सगळे व्यवस्थित. इथं पॉइंटला नाव द्यायचं नाही. जो तुम्ही ट्रायंगल तयार केलं सुरुवातीला त्या ट्रायंगलची तिथं टॉपला पॉइंटला नाव द्यायचं नाही. ओके. ते पॉइंट आपल्याला लोकेट करायचं आहे. अजून तो लोकेट करायचा आहे. ओके. आता ग्रेड लाईन काढली. नाव गो टू बेरिंग लाईन. आता बेरिंग लाईन काढूया. त्यासाठी काय काय लागतं पहिला प्रिन्सिपल डायरेक्शन्स. Okay, you can show the arrows. North, south, east, west. North, south, east, west.
right? Now what is the bearing angle here? 50 degree east, south 50 degree east. मग काय करणार? प्रोट्रॅक्टरला उलटा ठेवणार आणि साऊथ पासून म्हणजे 90 पासून तुम्ही काय करणार? 50 डिग्री मोजणार. एक तर ह्या वर्टिकल लाईन पासून 50 डिग्री मोजा, नसेल तर मी काल सांगितले टेक्निक 90 मायनस 50 किती येते? 40. मग 40 कुठं मोजणार? हॉरिझॉन्टल लाईन पासून 40 मोजणार आणि बेरिंग लाईन काढणार. कुठलं फॉलो करताय? साऊथ पासून 50 डिग्री मोजताय का 90 मायनस करा जी मेथड वापरताय? कुठलं वापरताय? साऊथ पासून 50 डिग्री. हा, दॅट इज सिम्पल. ऍक्च्युली अननेसेसरली कशाला कधी कॅल्क्युलेशन करा, कन्फ्युजन वाढवत घ्या. सिम्पल आहे ना, तुमचा प्रोट्रॅक्टरला उलट ठेवा आणि 90 पासून 50 मोजा ना. नाउ यू कॅन मेजर or you can measure 50 degree and draw the bearing line. Okay, this is bearing angle 50 degree. इथं पण मला वाटतं कोणालाच काही अडचण नसावी. इथपण ड्रॉ करून घ्या. नाउ टेल मी, आता जो दिलेला डेटा आहे, आता ग्रेड लाईन नेहमी काय असते? हो, नेहमी ट्रू लेंथ असते. ट्रू लेंथ म्हणजेच ग्रेड लाईन, ग्रेड लाईन म्हणजेच ट्रू लेंथ. ओके, दोघांचा अर्थ सेमच. ही आपण ग्रेड लाईन काढली, मीन्स इट इज ट्रू लेंथ. समजा ती ट्रू लेंथ असते, त्या ट्रू लेंथ नथिंग बट ग्रेड लाईन. ओके, आता ही बिअरिंग लाईन आहे, म्हणजेच काय? ही टॉप व्ह्यू लाईन, अपरंट लेंथ आहे, TBL आहे. बरोबर? जी तुम्ही बिअरिंग लाईन काढले, दिस लाईन इज अपरंट लाईन और यू कॅन से TBL, टॉप व्ह्यू लाईन. ओके, आता बघूया आपण दिलेला डेटा काय आहे. ट्रू लेंथ इज गिवन 70 mm. आता ट्रू लेंथ 70 mm, इथं खाली टॉप व्ह्यूला मार्क करू का? नाही सर, फ्रंट व्ह्यूला. फ्रंट व्ह्यू मध्ये मार्क करणार, ग्रेड लाईन मध्ये मार्क करणार. का? ग्रेड लाईन म्हणजेच ट्रू लेंथ असते, त्यामुळे ट्रू लेंथला अँगल हा नेहमी थिटा असतो. बरोबर? तर तुम्ही ग्रेड लाईन मध्ये काय करणार? 70 mm. मार्क 7 डिस्टन्स ऑन दिस ग्रेड लाईन. आता मी काय स्केल न काढत नाहीये, आता मला माहित नाही कुठं पॉईंट येतो. बघा, तुम्ही स्केल न काढताय. I will mark here 70 mm. This is the true length. Okay, you can give the name to the point Q1 dash. Q1 dash. Okay, now draw locus. Locus line should be parallel to XY. Now you can mention here locus of Q in front view. Locus of Q in front view. फ्रंट व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ झाली. आता मला TVL फिक्स करायचे, म्हणजे TVL चा एंड पॉइंट लोकेट करायचा आहे. कसं करायचं? तुमचा वॉइस ब्रेक होतो. Q1 डॅश पॉइंट पासून स्ट्रेट लाईन घ्यायची, लोकस ऑफ P इन टॉप व्ह्यू पर्यंत, आणि तिथून रोटेट करायचं. करेक्ट, करेक्ट. Q1 डॅश पॉइंटला स्ट्रेट प्रोजेक्ट करायचं, कुठपर्यंत? लोकस ऑफ P इन टॉप व्ह्यू पर्यंत. नाव विल प्रोजेक्ट लोकस ऑफ P इन टॉप व्ह्यू पर्यंत रोटेट करायचं. आणि तिथून रोटेट करायचं. ओके, मिळाला पॉइंट Q. Yes, sir. This is the point Q. Okay, you can show the arrow how you are rotated. Next, draw locus of Q.
इथं लिहा locus of Q in top view. top view. नाउ टेल मी, आता मला TVL फिक्स केला तुम्ही? TVL तुम्ही फिक्स केला? Yes, sir. आता FL फिक्स करायचे, मला FL ड्रॉ करायचे. स्ट्रेट लाईन काढायची सर त्या पॉइंट मधून. Two पासून straight line. Yes. स्ट्रेट लाईन ओढायची. बरोबर, गुड. येस सर. Yes, sir. ड्रॉ स्ट्रेट लाईन. Okay, this is the point Q dash. Join it. Okay, मिळाला FL तुम्हाला. You can mention FL. FL. ओके, FL झाली, TVL झाली, ट्रू लेंथ फ्रंट व्ह्यू मध्ये झाली. आता टॉप व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ पाहिजे. काय करणार मग? P-2 Q1 डिस्टन्स आणि आर्क मारायची P वरून. So take distance from the front view P dash to Q1 dash because it's a true distance. So take distance compass P dash to Q1 dash into compass, and in the top view from the point P you can mark the arc on the locus of Q in top view. Okay, then join. P2 Q1, P2 Q1. This is the true length. Okay, आता तुम्ही Theta is equal to 26 and phi is equal to 42. theta is equal to 26. हा. 26 आणि phi is equal to 43. 40. समजलं? हॅलो सर. सॉल्व करायचं समजलं? हा, काय अडचण? बोला. ती ग्रेड 50% y/x आहे, ती लाईन आपण काढली P डॅश पासून वरती, लोकस ऑफ P इन फ्रंट व्ह्यूच्या वरती. हा, ती लाईन आणि A आणि A डॅश हे स्ट्रेट लाईन मध्येच येते का? ए कुठं आपण पॉइंट मार्क केला? Q म्हणायचं ना. हा सर, सॉरी, Q. हा, आता हा, ओके. ते त्याचा विचार नाही करायचा. बघा, हे बघा, तुम्ही एकदा ग्रेड लाईन काढली की नाही, मग ती ट्रायंगलचा विचार करत बसायला नाही. ती काढताना आपण फेंटच काढले ना. हा सर, ती कुठे येते तुमचं स्ट्रेट लाईन मध्ये आलंय त्यामुळे विचार. आता माझं आलेलं आहे, मी काय असं स्केल न काढलेलं नाही. तुम्ही लक्षात ठेवा, आपण हा जो ट्रायंगल तयार असतो ना y आणि x चा, हा y आणि x कशासाठी आपण मार्क केलं असतं? तर ही ग्रेड लाईन काढण्यासाठी. ती कुठं पण येऊ दे ना, दॅट डझंट मॅटर. तुम्ही फक्त तुम्ही प्रोसेस फॉलो करताना जे आपल्याला गिवन डेटा आहे त्याप्रमाणे फॉलो करा. म्हणजे एकदा तुम्ही ग्रेड लाईन काढली, बेरिंग लाईन काढली की मग आपला जो पाठीमागचा आपला टाईप आहे ऑब्लिक लाईनचा, तो फॉलो करायचा बस. बाकीच काय नाही चेंज करायचं. कम्प्लीट नाउ. हॅलो सर. हा, बोला. थीटा 25 आणि फाय 33. 43. 33. 33. 43 कसं येणार? 33 येतंय सर. सर 40 राहणार त्यात. हा, बरोबर. हा 43 म्हणजे जास्त आला. बरोबर आहे, करेक्ट आहे. तर ते चुकून झालंय सांगताना. असं करू नका हो, टेन्शन येतं लोकांना परत असतो की जाण सगळं. ठीक आहे, लेट इट बी. हॅलो सर. हा, बोला. 27 डिग्री. बोला की. थीटा इज इक्वल टू 27 डिग्री. हॅलो. हॅलो सर. 25 किती आलं होतं? हॅलो सर. हा, बोला. थीटा 26 डिग्री आणि फाय 33 डिग्री. ओके, थीटा 25, 26 आणि फाय 33. ओके, गेटिंग सेम. अजून कोण वेगळं आलंय? हॅलो सर. हा. थीटा इज
equal to 27 degree and phi is equal to 35 degree. 535. अजून हॅलो सर, हा बोला. थीटा इज इक्वल टू 27 आणि फाय इज इक्वल टू 33. 5 is equal to 33. ओके. हॅलो सर, हा सांगा. theta equal to 33 degree and phi equal to 26 degree. 5 is equal to 26. ठीक आहे. ऑलमोस्ट आन्सर्स आर क्लोज. नो प्रॉब्लेम. ऑल द आन्सर्स आर ऍक्सेप्टेबल. यू विल गेट फुल मार्क्स. आता मला वाटतं मेकॅनिक्स मध्ये तुम्हाला असं प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आन्सर ते तर टिक करत होता ना तुम्ही. येस सर. Yes, sir. ग्राफिक्सला सुद्धा असं होऊ शकते बरं का. आता ग्राफिक्सला कसं असतंय, तुम्हाला ते काय करणार सांगतो मला. ते तुम्हाला देताना काय करणार, FEL देणार, म्हणजे जास्त तुम्हाला कॉम्प्लेक्शन करून देणार नाही, सिंपल देणार. FEL देणार, त्याच्यानंतर हे ट्रू हे FEL देणार आणि ट्रू लेन देणार. ओके. आणि बेरिंगचा अँगल देणार. एवढ्या गोष्टी देणार. त्यानुसार तुम्हाला प्रोजेक्शन्स कम्प्लीट करा म्हणणार. सॉरी, प्रोजेक्शन नाही म्हणणार, फाइंड आउट अँगल ट्रू इन्क्लिनेशन विथ हॉरिझॉन्टल प्लेन थीटा, एवढं फक्त विचारणार तुम्हाला. आणि ऑप्शन देणार तुम्हाला की 27, 25, 24, 20 असे ऑप्शन देणार. मग त्यातनं तुम्हाला तुमचं जे आन्सर आलेलं असते, समजा आपल्याला त्यांनी थीटा आपल्याला जे काही ऑप्शन दिले ते काय दिले, समजा 27 दिलेले आहे बरं का. हा एक ऑप्शन आहे. ऑप्शन नंबर 2 दिलेला आहे थीटाचा, 25 दिलेले आहे, 20 दिलेले आहे, किंवा 35 दिलेले आहे. असे 4 ऑप्शन दिले आहेत. पण तुमचा आन्सर कुठं आलेला आहे, एक तर 27 आला असेल किंवा 26 आले असेल. ओके. आता ज्यावेळेस तुम्हाला जे आन्सर देणार ना, तर 25 च्या ती कदाचित 21 देतील, काय सांगता येणार नाही. मग ज्या तुमचा आन्सर 26 आला असेल तर पण 26 ऑप्शन आहे का, नाहीये. मग तुम्ही काय करायचं, 27 ला टिक करून टाकायचं. मी काय म्हणतो, रिपीट करतोय. तुम्हाला असे 4 ऑप्शन दिले जातील. त्यातलं जे आन्सर असेल तुमचे सॉल्व्ह केल्यानंतर, समजा आता हे 27 बरोबर आहे असं आपण समजून चालू, पण 27 सगळ्यांचं नाही आलं, तुमचं काही जणांचं 26 आलेलं आहे. तर 26 आहे म्हणून आपण ते आपलं चुकलं असं काय नाही, तर ते 27 ला टिक करून टाकायचं. इथे लक्षात, तुमचं जे आन्सर सॉल्व्ह करून येईल त्याला तुम्ही टिक करायचं आहे. पण समजा 26 आलंय म्हणून इथं 26 ऑप्शन नाहीये, याचा अर्थ आपला आन्सर चुकलं असं नाहीये. आपण 27 च्या जवळ आहे म्हणजे 27 हे बरोबर आन्सर आहे. मग सर 25 पण आहे की, मग ते तसं नाही का चालू? नाही, 25 नाही, मी करेक्शन केली की 21 कन्सिडर करा. इथं तर 25 21 कन्सिडर करा. ओके. म्हणजे हा जो 25 ऑप्शन आहे ना, बी ऑप्शन 20 आला, 21 आहे, सी ऑप्शन 20 आहे आणि डी ऑप्शन 35 आहे. तर सगळ्यांचा आन्सर 27 आलेला आहे, 26 आलेला आहे. मग 27 असेल तर तुम्ही पटकन टिक करणार त्या 27 ला. पण समजा तुमचा आन्सर 26 आला असेल, मग तुम्ही काय म्हणणार की ऑप्शन येतं नाहीच आहे 26, म्हणजे आपलं चुकलंय म्हणणं, असं नाहीये. 26 इज क्लोज टू 27 ना, त्यामुळे 27 लाच टिक करायचं तुम्ही. बघा, मी MCQ जे तुम्हाला दिलेत बुकलेट, MCQ चे क्वेश्चन्स अपलोड केले स्टडी मटेरियल शीट मध्ये, ते बघा, त्याच्यामध्ये तसं सॉल्व्ह करून तुम्हाला आन्सर द्यायचं आहे. येस सर. आन्सरचा टेबल पण मी खाली ड्रॉ केलेला आहे. ओके. 50% आहे. ओके, कम्प्लिटेड सर्वांचं झालंय. ओके. आता मी काय करतो माहिती आहे का, आता थोडासा प्रॉब्लेम मी फिरवतो. आता हीच प्रॉब्लेम जरा थोडा वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला देतो. बघा, आपण इथे काय म्हटलो, ग्रेड 50% विथ रिस्पेक्ट टू पी आला, बेरिंग काय साऊथ 50 डिग्री ईस्ट विथ रिस्पेक्ट टू पी. थोडंसं लक्ष द्या प्लीज, फोकस ऑन द प्रॉब्लेम. जे सोल्युशन तुम्ही ड्रॉ केलं त्याच्यावरती फोकस करा किंवा स्क्रीनवरती फोकस करा. ग्रेड तुम्हाला 50% दिले विथ रिस्पेक्ट टू पी, इथं मेन्शन नाही केलं म्हणजेच काय, विथ रिस्पेक्ट टू पी, बरोबर. बेरिंग काय साऊथ 50 डिग्री ईस्ट विथ रिस्पेक्ट टू पी. ओके. आता मला सांगा, विथ रिस्पेक्ट टू क्यू काय असलं ग्रेड, टॉप व्ह्यू मध्ये असणार खाली. नाही. आता मला -40. मायनस, करेक्ट, -50 ना.
आपण -40 असणार. -40 कसं असेल विथ रिस्पेक्ट टू क्यू? सर खाली असणार ना. अहो मला सांगा, मी का ते आपण ग्राफिकल लाईन काढली होती वाय ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिस, मी तिथं ड्रॉ करतो 1 सेकंड. येस. इथं आपण असं काढलं होतं ना. इथं समजा आपण पी म्हणूया आता. ही लाईन पी किंवा समजून चला. हा, आता पीचे रिस्पेक्टिव्ह स्लोप काय असेल? पॉझिटिव्ह स्लोप, अपवर्ड स्लोप ना. येस. अपवर्ड स्लोप. समजा काय तर 50% ग्रेड असं म्हणूया आपण. स्लोप म्हणजेच काय? ग्रेडियंट ग्रेड 50%. म्हणजे पीचे रिस्पेक्टिव्ह ग्रेड किती आहे? पॉझिटिव्ह 50%. मग म्हणजे अपवर्ड स्लोप आहे. मग क्यूचे रिस्पेक्टिव्ह किती असणार मग? -50. -50 ना. -30 कसं हो? बघा तुम्ही गोपाळपूरचं ते स्लोप बघितलाय का? गोपाळपूर ते वंदेराकडे वर जाताना स्लोप जो आहे काय, येस सर. त्यावेळी तुम्ही बॉटमला थांबाल त्यावेळेस तुम्ही म्हणाल की तो अपवर्ड स्लोप आहे, इट इज पॉझिटिव्ह. येस सर. ज्यावेळेस तुम्ही वरून बघितलं खाली तर निगेटिव्ह डाऊनवर्डचा निगेटिव्ह जाणार. मग आता तसं आहे ना, आता हा पी पासून तुम्ही वर चालला मीन्स इट इज पॉझिटिव्ह स्लोप. आता क्यू पासून ज्यावेळेस तुम्ही खाली याल मीन्स व्हॉट इट इज निगेटिव्ह स्लोप ना. येस -50. -50. ओके. मग आता मी म्हणतो बघा, आता पीच्या रिस्पेक्टिव्ह स्लोप जो आहे तो किती आहे? +50 आणि इथं क्यूच्या रिस्पेक्टिव्ह -50%. तसं आता मला बेरिंग सांगा क्यूच्या रिस्पेक्टिव्ह किती आहे? What is the bearing with respect to Q? North 50 west. North 50 west. करेक्ट. इथं तुम्ही अरेंजमेंट केली समजा, इथं वरती नॉर्थ म्हटला, साऊथ खाली घेतला. मी इथं दाखवतो कन्स्ट्रक्शन करून. नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि वेस्ट. ओके. हा अँगल 50 डिग्री आहे म्हणजे अल्टरनेट अँगल असतो ना, हा 50 असणार आहे. म्हणजे काय झालं? बेरिंग विथ रिस्पेक्ट टू क्यू नॉर्थ 50 वेस्ट. येस और नो? Yes, sir. येस. Bearing is north 50 degree west with respect to Q and with respect to P south 50 degree east. बरोबर? कारण आपण कसं बेरिंग कसं मोजायचं शिकलोय, रीडिंग कसं करायचं शिकलेलं आहे. ओके. तर तेच इथं मेथड या ठिकाणी वापरलेले आहे, बाकी काही चेंज केलेलं नाही. ओके. आता आपण उलट देऊया बघा. आता उलट म्हणजे ग्रेड मायनस मध्ये येणार मी आणि बेरिंग नॉर्थ वेस्ट देणार. मग सॉल्व करायचं आपल्याला एक्झाम्पल. ओके. नाउ टेक डाऊन रिव्हर्स एक्झाम्पल म्हणून त्याला आपण. complete the projections of line PQ. Complete the projections of line PQ comma if its grade is -50%, if its grade is -50%, if its grade is -50% with respect to Q, with respect to Q, its grade is -50% with respect to Q. Second point, its bearing is north 45 degree west, north 45 degree west, north 45 degree west with respect to Q, with respect to Q. Third, its TVL means what? Top view line or the top view length. Its TVL is 70 mm. Its TVL is 70 mm.
Next line, find TL comma theta comma phi. Find TL comma theta and phi. Find TL comma theta and phi. Next line, consider point P is 15 mm above HP. Point P is 15 mm above HP and 15 mm in front of VP. And 15 mm in front of VP. 15 mm in front of VP. ओके, तर हे तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. ओके, नाउ टाइम इज 10:50. We'll take break of 10 minutes and then we'll join once again. Okay, now strength is 58 today for first lecture. आपण अटेंडन्स कोणाचा मार्क करणार नाहीये. सेकंड लेक्चर झाल्यानंतर अटेंडन्स मार्क करणार आहे. सो आय विल गिव्ह द टास्क टू रोल नंबर 2 पल्लवी. Yes, sir. टेक द स्क्रीनशॉट. आता स्ट्रेंथ आहे 57. तेवढ्याच तुम्ही स्क्रीनशॉट काढून मला व्हॉट्सअप पाठवा. ठीक आहे, 10 मिनिटाचा ब्रेक घ्या. देन विल जॉइन शार्प at 11. Now I will end the meeting. Shall I end the meeting? Yes. Yes. पल्लवी स्क्रीनशॉट काढले का? Yes, sir. काढले. Okay, now we'll end the meeting. So all should join the meeting. Those who are not joined, your friends, if any friend are not joined for the first lecture, ask such friends to join second at least.